नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज भव्य आहे फिरायला. आज भव्याचा डे आउट आहे, तर फिरायला घेऊन आता गर्दी बघा. मी ऑट डेला आलेलो, विचार केला गर्दी नसेल. ते किती आहे? हां, तू आले म्हणून गर्दी आहे आज. एंट्री फीज आहेत 150 रुपये आणि आम्ही टायगर सफारी पण घेतलं आहे. हां, मग कोणाला नाही त्यांना दाखवायला लागेल काय माहिती. का भाऊया कोणाला त्यांना दाखवायचं विचारत पुढे असेल दाखवायचं नाही तिकीट पुढे दाखवायचं असेल. चल त्याने विचारलं तर नाही. किती कन्फ्यूज आहे, मला पण कन्फ्यूज करते. चल चल ते तिकीट घेतलं टायगर सफारीचं घेतलं आणि एंट्रीचे किती आहेत 226 लागले दोघांचे आणि टायगर सफारीचे 300 रुपये लागले दोघांचे. इकडे फिरण्यासारखं लगेच नको कंटाळू, फिरायचं आहे. हां चालू आहे बस. त्या साईडला बस आहे. हां ही बस आहे वाटतं, ती टायगर सफारीची बस आहे. ती टायगर सफारीची बस आहे. लवकर चल लवकर चल, तू झाली असेल. बसमध्ये टायगर सफारीच्या आधी सफारी करायची का? आधी ती बोलली का आधी सफारी करायची मग फिरायचं. नाही मला माहित आहे ना, मी ओळखतो तिला. ती काय फिरणार नाही. नंतर आधी सफारी करून घेत, नंतर खायला पिल, नंतर थकेल आणि मग नंतर सांगेल का चला निघूया तिकडे करून. मला माहित आहे ना कसं असतं काय तसं काय नाही काय फिरायला आलं फिरत थोडं. बसचं असं आहे तर टायगर सफारीचं तिकीट काढतील ना आपण, त्याच्यामध्येच AC बसमध्ये आपल्याला सफारी करायला भेटते. एवढंच का बस फुल होईपर्यंत जात नाही, एवढंच थांबायला लागतं, जास्त नाही. पण एक चांगलं आहे का तेवढ्या त्याच पैशामध्ये AC बसचं तिकीट पण भेटतं आणि ह्याच बसमध्ये आम्ही सफारी फिरणार आहे. काय बोल काहीतरी काय बोलू. सफारीसाठी टायगर सफारीला पोचलो. बोटिंगचं आहे ना, त्या सेक्शनच्या पुढेच आहे. लगेच कधी कुठेही टायगर दिसू शकतात आता आपल्याला. मग घरी न्यायचं का टायगरला? दिसला का? आलोय टायगर सफारी एरियात आलोय आम्ही. इकडे वाघ दिसला, इकडे गाडी थांबली पाहिजे. तिथे जाळ्या आहेत ना त्या साईडलाच असेल, त्यामुळे जाळ्या टाकल्यात. समजली हे बघ मध्ये एंट्रीमध्ये चाललोय. मधून एंट्री मध्ये चाललोय आता. लायन आहे, लायन आहे, लायन दिसला. Oh my god. दिसला ना? काय नाही पण पाठ करून बसला आम्हाला. दिसला ना? पाठ करून बसला आम्हाला दाखवत नाही. हा दिसला दिसला. बोलो लाईनला बोलो, मग बघेल इकडे.
बघतच नाही आमच्याकडे. हा बघितलं बघितलं हो, बघितलं बघितलं. दिसला लायन दिसला ना पहिला. टायगर पण बघायचं. टायगर पण दिसेल. लायन दिसला ना टायगर पण दिसेल कुठेतरी आसपासच असेल. ए लायनच बघ लायनच बघ. Oh my god. हा बघितली याच्यातून दिसते का. येस येस. लायनचं एक कप पण आहे बघ. तुझं पिल्लू पण आहे. हे बघ पिल्लू आहे बघितलं. पिल्लू बघितलं पिल्लू असतं ना. तो एक पिल्लू तिकडे झोपला आहे. हे बघ तिकडे झोपलाय बघ. दिसले काय बघ याच्यातून दिसतं बघ. तू इकडे झोपलाय बघ. इकडे पण एक झोपला आहे. हे बघ 2 3 आहेत. लाईन असतं बघ तिकडे. लाईन असते. वाघीन सिंहीण. हा सिंहीण. बघितलं. अजून टायगर बाकी आहे बघायचं आता. आवडलं का तुला. ते काय दिसतंय बघ. हे बघ दिसतंय बघ. खेळतोय बघ. खेळतोय तिच्यावर. मम्मीवर खेळतोय. मम्मीवर खेळतोय. मारतोय तिला. चढली 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 वरती चढली. त्याच्या मागेच आहे बघ पिल्लू. हा पिल्लू मागेच आहे बघ. दोघे आहेत अजून. क्यूट आहेत बघ एकदम. बघ कसे दिसतात. 5 दिवसाचे दिसतात ना. मोठी माणसं. खाली आहे. खाली आहे. हा तेव्हा बस आहे बघ तिकडे बसलं बघ खालती. दिसला दिसला. इकडे सावलीमध्ये बसलाय. सावलीमध्ये बसलाय. बघतो कसा. तिकडूनच बघतोय गाडीकडे. गाडीकडे बघतोय बघ तिकडूनच. वो तो आ जाएगा. अपना क्या. एकदम त्याच्यामध्ये राहिलाय. तिकडून लक्ष आहे त्याचं. तिकडून लक्ष होतं बसवरती. एवढा लांबून सुद्धा. पूल पण होतं त्या. हा बसा बसा बसा. आमचा आळशी माणूस लगेच बसा बसा बसा.
बघितले दोन एक-दोन लाईन बघितले आणि एक लाईनच बघितली बरोबर ना. फिरतोय अजून तर पैसे पव्याचे पैसे तिकडेच वसूल झाले. पव्याचे पैसे इकडेच वसूल झाले. लाईन वगैरे वसूल झाले काय पण. मध्ये एंट्री आहे परत नाही ही एक्झिट झाली वाटतं परत ना. दुसऱ्याला तिकडूनच परत बाहेर चालू वाटतं. एवढं हो तसंच झालं. मध्ये शिरलेलो इकडे मध्ये गेलेली एंट्री केलेली तिकडे परत बाहेर निघालो लहान पकडून. करतो ही टायगर सफारी आहे वाटतं. हा ही टायगर सफारी आहे. वाघ विहार लिहिलेलं तिकडे बघितलं का. ते इकडे वाघ दिसणार इकडे टायगर दिसणार. टायगर दिसणार आपल्याला बघूया. काय 2 लाईन बघितले ना. आता टायगर बघायला चाललोय. कसे वाटले लाईन खरे बघून. हा मस्त कम पण होते ना छोटे छोटे. टायगर आहे झोपलाय झोपडीचे. टायगर दिसतात ना दिसतं ना बघा. बघायच्या साईडून टायगर आला. दिसत नाहीये तो बघत नाही या साईडला आराम करतोय. वाघ कसे पण वाघांचा स्वभावच असतो माहिती आहे का तुला. फक्त आराम करतात शिकार करताना फक्त होतात. बाजूला बघ त्याच्या हे पण भरलं पॉन्ड पण भरलाय पाणी पियायला आंघोळ करायला. दिसला तिकडे आहे बघ तिकडे आहे बघ तिकडे आहे तिकडे तो तिकडे आणि एक इकडे आहे असं. जो साમે વિહા અહીંયાથી બે છે ત્યાં જો અટાણે જો બહાર આવ્યો. હા એ રહ્યા જો ઓલી ને હાઉસ એટલે તું પીતો હતો સામે જે આપણે સ્ટેજ છે મારી આજુબાજુ ફોટો છે. એ ઉભો છે काय दुसरा कुठे दिसतोय. दुसरं तिकडे पण आहे बघा तिकडे. हा गेला गेला होता. काय मस्त आहे. मस्त ना. मग येत नव्हती कंटाळत होती तू. पण आता उन्हाचं फिरायचं आहे आपल्याला. हे एसी मध्ये फिरतोय नंतर चालत फिरायचंय उन्हात. मस्त वेगळी फिरायचंय मग उन्हात. कसं आहे पहिल्यांदा बघितलं ना तू. फर्स्ट टाइम बघितलं ना. मासी फोटो काढ. मासा पेट ऊपर हाथ रख दे. गोलो
इकडे चालतंय फेन्स मध्ये अजून एक आहे. छोटा आहे का मोठा आहे तो? मोठा आहे. नाही छोटा आहे ते. मोठा आहे. पिल्लू आहे ते ग्रोन टायगर नाहीये, पिल्लू आहे ते. अच्छा. हा ते ग्रोन टायगर तर फार मोठा असतो. बाबा बाबा. ग्रोन टायगर फार मोठा असतो. टायगर झोपलाय, ओपनली ठेवलाय असा. बसच्या खालती उतरला तर लगेच त्याला जेवण भेटेल. बसच्या खालती उतरला लगेच जेवण भेटेल त्याला. आपण बसच्या खालती उतरलो तर लगेच जेवण भेटेल त्याला. खावाला शाकाहारी असेल म्हणून बाहेर ठेवलं असं. क्रॉस करतो परत बोटिंग वाला साइडून बोटिंग आहे. आपण परत एवढं चालायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे ना. उतरलं मला वाटलं इकडून स्टार्ट असेल, मी कधी चालेल ना, कारण की मेरे केव्स पण आहेत थोडेसे लांब आहेत, त्याच्यासाठी नेत नाहीये ना. बघायला त्याच्यात जास्त खास एक इंटरेस्ट नाहीये. स्वतः पण बोर होईल. चालेल एवढी उन्हाची वरती चढेल वेळेल स्वतः पण बोर होईल ना, मला पण बोर करेल. मी तर ऑलरेडी बघितलं. बघू, डिपेंड्स. आता आधी हे सगळं फिरतोय ना, मग कळेल तिला अजून काय काय फिरायचं त्याच्यावरती. दिसलं हे पाय आहेत, फुटप्रिंट आहेत वाघाचे. हो कुत्र्याचे अमकाच नाही, ते मोठे आहेत कारण की गोव्याने बघितलं चालता चालता दाखवलंय. इकडे जेव्हा काम केलं असेल ना तेव्हा ते आले असतील. जेव्हा काम केलं असेल ना तेव्हा आले असतील. तिथे फिरत असतील ना रात्र, ते त्यांना काय फरक पडतो, ते त्यांचाच एरिया आहे पूर्ण. हे असं आहे संजय गांधी नॅशनल पार्क. फिरतोय तुमची मॅडम थकलंय तर काहीतरी फ्यूल द्यायला लागेल, खायला प्यायला, नाही तर मला पण थकवणार आहे. फिरतोय आता चालत की मी कधी चालेलो मला पण लक्षात नाही आता मी कुठे कुठे फिरलेलो. आणि इकडे प्रॉपर नेटवर्क नाही आहे ब्लॉग बघत राहायला. कंटाळला आमचा माणूस, कंटाळला आहे. खायला लगेच खायला पाहिजेत आम्हाला. लांबूनच दाखवलं मला इकडे खायचं आहे करून. ऑनलाईन घेतील का? ऑनलाईन घेतील ना. बाबू काय पाहिजे सांग, काय पाहिजे बघ. तुमच्याकडे काय भेटते? जरा सूखा भेल, नदी पानी नदी सोडा है, काकड़ी है, ये सब चाट है, सूखा भेल है, काकड़ी है. काय घ्यायचं आहे? लिंबू सरबत घ्यायचं. हा घेऊ. आणि ते काय चायनीज भेळ? चायनीज भेळ खाईल. बरं एक चायनीज भेळ घ्या, 2 शरबत द्या. किती होतील? ते पेमेंट करतो, नाही तर मग गडबड होतं ना. नेटवर्क नाही, तसं नेटवर्क आहे इकडे बऱ्यापैकी आहे. झाला पेमेंट झाला बाबा. आता टेन्शन नाही खायला ना. येऊन बघा. ओके ओके आहे ना. ओके बरं, नशीब आवडलं.
ठीक आहे का? दे मला पण. या मला नाही देणार ही. स्वतःच खाईल, मला नाही देणार. मला देणार नाही. हे ठेवलंय बघ शरबत, तुला तिखट लागेल तर. इकडे पण आम्ही बोटिंग मध्ये जाणार नाही, कारण की ना मला पोहता येते ना हिला पोहता येते. ऑब्विसली मला पोहता नाही येते तर हिला कुठून पोहता येणार आहे. मग आम्ही दोघे बोटिंगला नाही जाणार आणि फिरतो इकडे तिकडे. तसं दिसतंय तर बरं. मागे पण मी आलेलं लास्ट टाइम तेव्हा पण नाही केलेलं. पोहताच येत नाही तर कुठून करतात. पडलं तर कसं निघायचं बाहेर परत. इकडे असं इथे बोट्स ठेवला तसे तिकडे आणि इथे ट्रेन सुरू जायचं झालंय. का आपण? हो मग ते जाऊ. चला चला. ट्रेन बघितली ना, टॉय ट्रेन सुरू झाली. तुझ्या आलेलं त्या टॉय ट्रेन बंद होती. आलेलं त्या टॉय ट्रेन बंद होती. सुरू झालं लगेच टॉय ट्रेन बघून आला. चला 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 चला. तिकीट काढलंय यांचे. गेट कुठं माहित नाही. यायचं ना जी घामाघूम झाला ऑलरेडी. पाणी पिऊन पण थकली ती पण. इथलंय काढलंय. चाललोय ट्रेन मध्ये चाललोय आम्ही. ट्रेन मध्ये बसलो आम्ही आणि बसल्या बसल्या लगेच खायला भेटलं आम्हाला ट्रेन मध्ये. कुल्फी घेतली लगेच. ट्रेन मध्ये आलं तर तिला असं वाटतं खरंच ट्रेन मध्ये आले. ते लगेच आईस्क्रीम वगैरे कुल्फी वगैरे घेतली. काढलंय थांबलं ना. सुटेल ना बाबा आता. लांबूनच दिसली तिला. मला तर माहित पण नव्हतं सुरू झालंय तर. सोडली ट्रेन. ट्रेन एन्जॉय चाललंय ना आज. आज केलेलं फुल एन्जॉय करायला घेतलंय. नाहीच केलंच पाहिजे. सुट्टी पण तर पडली शाळेची दिवशी पण कंटाळा आलेली घरी बसून बसून. आज मला भेटायला संधी भेटली तर मग फिरवायला आणलं. जंगल मधून घेऊन चाललंय ट्रेन. हा इकडे वाघाला तर वाघाला तर इकडे इकडून असं आला तर चालत वरतून. हा आला तर मग काय करायचं. घ्यायचं ट्रेन मध्ये. नाही येणार. बोललेणार आहे त्याच्या जंगलात आपण. फुल जंगल आहे रे यामध्ये. डोंगर आहे, जंगल आहे. आलाय पावसात पूर्ण वाहत असतो. हे बघ हेचा ब्रिज आहे. वरतून फिरून येईल असा पूर्ण आपल्या फिरवत आणे. त्याच्या खालून चाललंय आता. वरतून फिरत आणेल असा पूर्ण इकडून गोल गोल फिरत येईल पूर्ण. त्याच्या वरतून चाललोय. असं आलेलो पूर्ण फिरत फिरत गेलो असा. हा माहित आहे का? माहित आहे का? माहित आहे माहित आहे हो हो माहित आहे माहित आहे सगळं माहित आहे. मध्ये जशी बंद पडली ट्रेन आमची. बंद पडली थांबून ठेवले. काय माहिती काय ग का थांबवलंय? आता पटकन काय आलं तर ट्रेन मध्ये बसलं तर येऊन. हा कशी थांबून राहिलंय ट्रेन. थांबून काय राहिलंय ट्रेन. तिकडून आलं तर पटकन काय. तिकडून 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 आलं तर पटकन.
मी बोललो ना हरण आहे इकडे, हरण पण आहेत. एवढंच का लांब आहेत फार. ठीक आहे, दिसतात आहे, दिसला क्लिअर दिसला ना, क्लिअर दिसलं. लांब होता, लाजते काय आम्ही वापरत होतो काहीतरी येईल करून काय करला आहे. आणि इकडे लोकांची वस्ती आहे अक्षरशः. हे बघा इकडे जंगल आहे, इकडे लोकांची वस्ती आहे. इकडे रात्री येत असेल ना तो, किती रिस्की आहे. तिकडे राहायची गरज काय, रिस्क घ्यायची गरज काय. आम्ही जंगलात आहेत आणि बघा बिल्डिंग दिसतात त्याच्यात. मुंबईचा कमालच आहे, वेगवेगळ्या इमारती आहेत आणि आम्ही तिकडे जंगलात फिरतो. पैठण प्लॅटफॉर्मला एन्जॉय केलं का? हा एन्जॉय केलं, केलं म्हणजे आलं फक्त. ओरिएंटेशन सेंटर आहे इकडे. हे ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. बहुतेक कळत नाही कारण की ब्रिज क्रॉस करायला बघत नाही कोणी. आम्ही पण आता गोलगोल फिरत होतो. इकडे जो वनराणीचा जो स्टेशन आहे ट्रेनचा, त्याच्या इकडून ब्रिज क्रॉस करायचा असतं आपल्याला. दिसतंय मस्त वाटतं. काय झालं? खुश आहे. चल फिरू, चल अजून फिरू, चल आपण फिरू. ये खुश आहे फार माकड. फिरूयात, थकलोय आम्ही चालत फिरता तरी फिरूयात. थकलो आपला कॅट ओरिएंटेशन सेंटरला. फिरून असेल चल, असं फिरून असेल रस्ता. ये फिरत असेल. थकलंय, फिरून थकली आता. तर मी पण थकलो ॲक्च्युली मी पण थकलोय. तुला कामामुळे झालंय. पुढेच आहे माझं, तो इकडेच आहे. चल पुढे. आवाज येतोय बघ, आवाज येतोय. कसला आवाज येतो? मांजर म्हणजे नक्की काय आहे? हे टाईप ऑफ कॅट्स आहेत. ये अच्छा, थांबा. ये अजून आहेत, तुला बोललो ना मी इकडे. ते पण फिरायचं आपल्याला. स्टॅच्यू आहेत ना ते भेट हो ओरिजिनल थोडी आहे. तुम्ही इकडे पण मध्ये ये. ते वरती जायचं रस्ता आधी खाली काय इकडून आवाज येतो. इकडून आवाज येतो. हे बघ इकडे आहेत बघ ना. हे बघ टायगर आहे, डुक्कर आहे, रानडुक्कर. हे बघ टायगर आहेत, कब्स आहेत. आपण ओरिजिनल बघितलं ना, तेच आहे तिकडे. असे ठेव. ते दुसरं आहे ना इकडे, फार भारी आहे. मी बघून गेलो एकदा. तिकडे काय आहे? तिकडे हे बघ टायगरचं तोंड आहे. टायगरचं बघ हे कसं असते, हात कसं असते बघ. बघ पाव दाखवलाय बघ. पंजे कसे असतात बघ टायगरचे, असे म्हणून पकडू शकतात असे. बघ कसे असतात पंजे ना. टायगरचं तोंड बघ, जीभ आहे.
शीत बाहेर काढले वा. तिकडे पण आहे वाटतं ये, वर जाऊ, वरती जायचंय. हे बघ, गवा बघ, गोर गोर गव्वा ना. ओरिजिनल एवढाच असतो, याच्यापेक्षा मोठा असतो. मी बघितलंय ना. हे बघ, सगळे कॅट्स आहेत. हो, रिअल वाटते बघायला. रिअल सारखं आहे, पण रिअल नाही. हे अजून आहेत जिवंत. हो, हे आहेत ना अजून. हे कॅट. लिपर्ड आहे. ते तिकडे पण आहे बघ. वगैरे बर्फातला आहे. बर्फामधला लिपर्ड आहे. बर्फातला. मस्त. हा, हे ओरिजिनल मध्ये कसे दिसत असतील. हे दोरा करायला. हे बघ, ओरिजिनल फोटो आहेत बघ जंगलातले काढलेले. त्यांना त्यांनी काहीतरी सेफ्टीसाठी ठेवायचं, पुढे नाही जायचं. चल दुसरीकडे जाऊ, खालती. आपण बघितलं ते टायगर आणि कप्स. फिरतोय 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 आम्ही. एक चांगलं आहे का, इंटरनेट चालतंय. आम्ही मॅप लावत दोघे. शोधत शोधत फिरतोय. शोधत शोधत फिरायला लागले, मॅप लावून दोघे. गिअर दिसला आम्हाला फिरता फिरता. अजून एक आहे. कुठे ते बघा आहे. दिसलाय 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 दिसलाय. हाय काय करताय. दिसला एक अजून. कुठे ते तिकडे. कुठे का. हा, येस येस, अजून एक आहे. दोन दोन आहेत. उचलो बा, उचलो. ये बघू. एक बाबू टायगर. ना वाह, ना मस्त आहे ना. लिपर्ड आहे इकडे. वाघ आहे. लिपर्ड आहे. ते वाघ आहेत बघ. इकडे कॅट पण आहे. हे प्राणी आहेत इकडे. ते कचरा आहे. चला नाही आहे ते, समथिंग जंगलात जे असतात तसं लोक.
हे बघ लायन आहे बघ आणि साप आहेत बघ ते बघ टॉर्टॉइस ते साप आहेत बघ ते अजगर आहे त्या साईडचा एकदम भावाला अजगर आहे आणि हे लहान लहानच फिमेल आणि मेल आणि हे बघ इकडे फ्लेमिंगो आहे आणि हा गिद्ध पंचर आहे आता आवडला ह्याला काय सतत माहीत नाही लिहिलं नाही तिथे मस्त ना मस्त ना बघायला कसं आहे घाम निघाला फिरून फिरून अरे बघण्यासारखं पण आहे ते आणि मला ओरिजिनल आहेत ना प्रिझर्व केले तसंच ते सडून आहेत म्हणून रिअल किती दिसतात रिअल खूप दिसतात काय काय अरे रिअल कसे रिअलच आहेत ना ते म्हणून ते तसे दिसतात. रिअल कशी असते हां ते प्रिझर्व करून तसे कडक केलेत म्हणजे चामड्या रिअल आहेत नाही हो ना ऑर्चिडेरियमला पोचलो आता थकली पण थकलो मी पण आता बघू तेवढं आलं एवढंच राहील नाही तर हे तर झाडं सुकल्यासारखी झाले पाणी नाही टाकल्यासारखं यांना पाणी नाही टाकल्यासारखं लास्ट टाइम आलेलं तर एकदम मस्त हिरवं हिरवं होतं सगळं फुलं आहेत फुलं बघ मध्ये आणि लास्ट टाइम आलेलं तर मस्त हिरवं होतं सगळं हे फाउंटन पण सुरू होतं मी लास्ट टाइम आलेलं तेव्हा हा हे फाउंटन पण सुरू होतं लास्ट टाइमला काय झालं थकली हा फाउंटन सुद्धा सुरू होता मधला मी लास्ट टाइम आलेलं तेव्हा सगळं सुकलं इकडचं तर लक्ष नाही देत कडच्या लोक चल काय बघायचं आता एवढंच ते आधी मस्त होतं मी आलेलं तेव्हा ना मी आधी आलेलं ना पूर्ण हिरो हिरो होतं सगळं मस्त होतं हे झाडं वगैरे सगळी ताजी होती आता तर असं वाटते का प्रॉपर केअर पण नाही होतं त्यांची कोण ठेवलं ना सगळं नाही ते असते वेदर कंट्रोल करण्यासाठी असते पण तरी जरा जास्तच ठीक आहे वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलतात आपल्या मनासारखंच नाही राहत सगळं एवढं तर नक्की आहे चल आता थोडा जण फिरत ना निघत कुठे पण फॉरेनर तिकडे ते बघा झाला आमचं फिरून ऑलमोस्ट झालं थकलं दोघे थकलं जेवढं होईल तेवढं फिरता आलं फक्त कॅनरी केव्सला गेलो नाही कारण की मला माहिती तिला पण आवडलं नसतं आणि ॲक्च्युली मी पण मागे गेलेलं तर फुल एक्झॉस्टेड झालेलं त्याच्यामुळे मग ते रिस्क परत घेतला नाही निघालं आता बाहेर बघतो पुढे काय आता गाडी पण पार्किंगलाच लावलंय गेलो काय फोटो काढायचं होतं त्यांच्यावर त्या विचारलं त्या काढायचं नव्हतं फॉरेनर्स होते आधी विचारलं मी काढू घ्या फोटो तुझं त्यांच्यावर तर तेव्हा नाही बोलली आता काढ आता बाहेर निघाला आता मध्ये परत तिकीट घेऊन जायचं का तुझं फक्त तिकीट फोटो काढायला आलोय पार्किंगमध्ये गाडी आधी ती घ्यायची झाला आमचं फिरून पूर्ण नॅशनल पार्क पूर्ण नाही सांगू शकत पण फिरला मी कानेरी केव्स वगैरे स्किप केले आणि ऑलमोस्ट सगळं फिरलं कारण की कंटाळा आलाच नाही उन्हाचा पण आणि चालत चढायला लागते माहीत आहे मला लास्ट टाइम आलेलं तर मला माहीत आहे एन्जॉय केलं का एन्जॉय केलं फिरायला आलेलं सुट्टीचं चला आम्हाला ब्लॉग आपण आता तिकडेच संपवूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत